नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचे आपल्या प्ले स्टोअरवरील हरीश लातूरकर अकॅडमी या प्ले स्टोअरवरील ऍपमध्ये सहर्ष स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर एनएमसी तयारी करायची असेल किंवा स्कॉलरशिपची तयारी करायची असेल तर पहिल्यांदा प्ले स्टोअरवरून आपलं हरीश लातूरकर अकॅडमी हे ऍप डाउनलोड करा. हे ऍप डाउनलोड केल्यानंतर ऍप रजिस्टर करा. ऍपमध्ये रजिस्ट्रेशन ही प्रोसेस पूर्ण केल्यानंतर तुम्हाला पेड कोर्स दिसेल. त्या पेड कोर्समध्ये तुम्ही उन्हाळी वर्ग हा कोर्स बाय करून उन्हाळी वर्गाला प्रवेश घेऊ शकता. ठीक आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, त्याचबरोबर आपल्या ऍपमध्ये आठवी स्कॉलरशिप मिळवण्यासाठी अत्यंत महत्वाची टेस्ट सिरीज आहे. जे विद्यार्थी झूमला हा क्लास बघत आहे त्यांना सुद्धा सूचना आहे की टेस्ट सिरीज लवकरात लवकर बाय करा. ओके. एनएमएस टेस्ट सिरीज घटकनीय आहे, आठवी शिष्यवृत्ती घटकनीय आहे टेस्ट, या दोन्ही टेस्ट सिरीज लवकरात लवकर बाय करायचे. ओके. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आपण सुरू करूया आजचा क्लास. आजचा तास काय आहे सर? आजच्या तासाला आपण बघत आहोत इंग्रजी अक्षरमाला समसंबंध भाग 2. ओके. आज आपण काय पाहत आहोत इंग्रजी अक्षरमाला समसंबंध भाग 2 हा घटक आजच्या तासाला आपण पाहत आहोत. भाग 1 आपण काल बघितलाय. काल आपण एकूण किती प्रश्न बघितले सांगा? 9 प्रश्न आपण काल एकूण बघितले. आज आपण 10व्या प्रश्नाकडे आपण जाऊया. जे विद्यार्थी हा क्लास युट्यूबला पाहत आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांनी त्याचं नाव, शाळेचं नाव कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. व्हिडिओ मध्ये जर टीचिंग आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. त्याचबरोबर तुमच्या वर्गमित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. ठीक आहे. लाईक करणं, कमेंट करणं, सबस्क्राईब करणं, शेअर करणं हेच युट्यूबसाठी फीस असते. जे विद्यार्थी हा क्लास झूमवर पाहत आहेत त्याला बऱ्याच गोष्टी ऍडव्हान्स मध्ये आहेत. ते विद्यार्थी डाऊट विचारू शकतात, ते विद्यार्थी उत्तर देऊ शकतात, ते विद्यार्थी माझ्याशी डायरेक्टली कम्युनिकेशन साधू शकतात आणि ते विद्यार्थी डायरेक्टली हा लाईव्ह क्लास पाहत आहेत. ठीक आहे. जर तुम्हाला आमच्या या झूम क्लासला, आमचा हा जो चालू झूम क्लास आहे, झूम क्लासला यायचं असेल, हा नंबर स्क्रीनवर दिसतोय बघा, 7972523220 या नंबरवर तुम्ही काय करू शकता, तुम्ही कॉल करू शकता. हा बघा नंबर इथे खाली दिसतोय तुम्हाला, 7972523220 या नंबरवर कॉल करा जर तुम्हाला आमच्या झूम क्लासला जॉईन व्हायचं असेल तर. ठीक आहे. झूम क्लाससाठी आपण माफक फी आकारत आहोत. आजचा 10वा प्रश्न आपण घेऊया. ओके. कालचे होमवर्क केल्या सगळ्यांनी? बघा, मी दररोज इथून पुढं जे होमवर्क करणारे विद्यार्थी आहेत, न करणारे विद्यार्थी आहेत, त्यांची नावं मी आता काय करणार आहे, कमेंटमध्ये टाकणार आहे. दररोज दररोज नावं काढणार आहे. मलाच एक 2 मिनिटाचं काम लागेल. किती मिनिटाचं काम लागते मला? फक्त 2 मिनिटच लागतील मला. आणि सर्वांनी तुम्हाला जो नंबर दिलाय होमवर्क पाठवण्यासाठी त्या नंबरवरच होमवर्क पाठवायचा आहे. माझा हा जो नंबर आहे कॉलिंगचा, त्या कॉलिंगच्या नंबरवर होमवर्क पाठवू नका. ठीक आहे. हा जो नंबर दिला त्या नंबरवर होमवर्क पाठवा. रुबेनं होमवर्क डायरेक्ट दाखवलं तरी चालतंय मला वर्ग समोर. ओके. चला, काल 10 प्रश्न आपण बघितले होते. शेवटचा प्रश्न DPHL हा होता का? ओके. हा. चला, प्रश्न क्रमांक 11. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सुरू करूया आजचा तास समसंबंध इंग्रजी अक्षरमाला. प्रश्न क्रमांक 11. प्रश्न क्रमांक 11 स्क्रीनवर येतोय. चला. ACFK जसे YWTO तसे CEHM जसे प्रश्नचिन्ह. CEHM तसे प्रश्नचिन्ह. पर्याय देत नाही मी, पर्याय द्यायची गरज नाहीये. काय करायचंय तुम्हाला हिंट देतो. ही जी 25 अक्षराची अक्षरमाला आहे, 25 अक्षराची अक्षरमाला, याचं निरीक्षण करा. ACFK, ए बघा, एचा सुरुवातीपासून क्रमांक बघा. अरे बाबा, मी सुरुवातीपासून क्रमांक शेवटचे क्रमांक टाकतो. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 हे सुरुवातीपासूनचे क्रमांक, डावीपासून क्रमांक. आता मी उजवीकडून क्रमांक देतोय. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. ओके. 16 17 18 19 20
21 22 23 24 25. आता बघा ACFK लक्ष सगळ्यांचं. ओके सगळ्यांचं लक्ष आहे. ACFK एचा उजवीकडून पहिला डावीकडून क्रमांक किती आहे? पहिला 1 आहे. सीचा डावीकडून क्रमांक 3 आहे. एफचा डावीकडून क्रमांक 6 आहे. केचा डावीकडून क्रमांक 11 आहे. इथपर्यंत काय अडचण आहे कुणाला सांगा. नसेल इथपर्यंत अडचण हो नाही सांगा. सर डबल सांगा. परत सांगू बघा एचा डावीकडून क्रमांक किंवा सुरुवातीपासून म्हणूया आपण त्याला. तर सुरुवातीपासून म्हणूया. एचा सुरुवातीपासून क्रमांक एचा क्रमांक 1 आहे. सीचा क्रमांक 3 आहे. एफचा क्रमांक 6 आहे. केचा क्रमांक 11 आहे. काय अडचण आहे इथपर्यंत? नाही सर. नाही. आता बघा वायचा शेवटून क्रमांक किती आहे? डब्ल्यूचा शेवटून क्रमांक, टीचा शेवटून क्रमांक, ओचा शेवटून क्रमांक. याचं निरीक्षण करा, याचं निरीक्षण करा. साम्य दिसतंय का तुम्हाला काही? हो सर. आता काढू शकाल तुम्ही? आता काढू शकाल उत्तर? काढा. हो सर. सीचा क्रमांक 3, ईचा 5 सुरुवातीपासून क्रमांक. सीचा क्रमांक 3, ईचा 5, एचचा 8, एमचा 13. आता उलटे क्रमांक पाहिजेत. उलटून शेवटून काय पाहिजे आपल्याला? शेवटून तिसरा क्रमांक कोणाचा आहे? डब्ल्यूचा आहे. शेवटून 5वा क्रमांक कोणाचा आहे? यूचा आहे. शेवटून 8वा क्रमांक कोणाचा आहे? आरचा आहे. शेवटून 13वा क्रमांक कोणाचा आहे? एमचा. WUR तुमचं उत्तर आहे. समजते का सांगा मला? हो सर. हो सर. अडचण नाही सर. नाही सर. चला लिहून घेतलंय. लिहून घेतलं सर्वांनी? हो सर. आपण जाऊया प्रश्न क्रमांक 12. BH RX क्वेश्चन मार्क JB. पर्याय देतोय मी आता. पर्यायची गरज नाही. पर्यायची गरज मला वाटत नाही. काढा क्रमांक लिहा. BHBचा सुरुवातीपासूनचा क्रमांक B 2, याचा सुरुवातीपासून क्रमांक 8, Xचा शेवटी क्रमांक 2, आरचा शेवटी क्रमांक 3 4 5 6 7 8 8. काही संदर्भ लागतोय का? अरे कुछ तो संदर्भ लगता है क्या नहीं? हो सर. हो सर. मग जेचा शेवटी क्रमांक सोळा, बीचा शेवटी क्रमांक 4, 16 4 आहे. नीट काय पाहिजे आपल्याला? 16 4 नीट काय पाहिजे? 4 16 पाहिजे. 4 सुरुवातीपासून क्रमांक कोणाचा आहे? डीचा आहे. 16 सुरुवातीपासून क्रमांक कोणाचा आहे? बीचा आहे. डी तुमचं उत्तर आहे. अरे बबड्यांनो आणि बबडींनो डोक्यात घुसते का सांगा? हो सर. हो सर. समजतंय? हो सर. हो सर. लिहून घेतलं? हो सर. ओके. आणि लेट जॉईन होऊ नका. शिवराज असेल विद्यार्थी लेट जॉईन व्हायचं नाहीये. ओके वेळेवर जॉईन व्हायचं. दिव्या तुला नाव रिनेम करून गिरवे सांगितलं मी. 4थ्यांदा सांगतोय मी आता. दिव्या
तर तसं सांगतो तुला कसं करायचं. उद्या तुझ्या कधी? झूम ऍप मध्ये पार्टिसिपेट मध्ये जायचं. पार्टिसिपेट मध्ये गेल्यानंतर ना तिथं तुझ्या नावासमोर यू दिसतं, दिव्या पुढे कंसात यू आलेलं असते. त्याच्यावर क्लिक करायचं. त्याच्यावर रिनेम नावाचं ऑप्शन असते. त्या रिनेम नावाच्या ऑप्शनवर तुझं पूर्ण नाव दिव्या ढोकरट, ओके, आणि शाळेचं नाव शॉर्टकट मध्ये टाकायचं. कळलं? हो हा. सर मीटिंगला चला पुढच्या सगळं आपण जोडूया. व्हिडिओ वाटला सर्वांनी. व्हिडिओ पाहतो मी तुमचे. प्रश्न क्रमांक 13. CMWM. CMWM. AMYM. AMYM. जसे question mark. तसे FMTN. FMTM. पर्याय देऊ का? पर्याय देतो तुम्हाला. JMPM. दूसरा पर्याय HMRM. तीसरा पर्याय GMSM. GMSM. चौथा पर्याय DMUM. DMUM. आता बघा, बारकाईने जर बघितलं असेल, एम 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 कॉमन आहे. राहिलं लॉजिक काय? सी आणि डब्ल्यू मध्ये काय लॉजिक असते, ए आणि वाय मध्ये काय लॉजिक असते, हे शोधायचं तुम्हाला. हा, रेड भरपूर जण आपण संधी देऊया. हा, मुग्धा सांग. सर DMVM. सर मुग्धा सांग लवकर, तुझा आवाज खूप लहान येतोय. आवाज येत नाही तुझा. सर ऑप्शन नंबर 4. ओके, ठीक आहे. अस्मिता तू सांग. सर ऑप्शन नंबर 2. ऑप्शन नंबर 2 HMRM. बरं, बरोबर आहे. हा, सांग. लॉजिक काय असते बघा. आता बघा, CW. सीचा सुरुवातीपासून क्रमांक 3, डब्ल्यूचा शेवटून क्रमांक 3, म्हणून तो CW आले. एम कॉमन आहे. ओके. AY. एचा सुरुवातीपासून क्रमांक 1, वायचा सुरुवातीपासून क्रमांक 1. एम कॉमन आहे. ओके. FT. एफचा सुरुवातीपासून क्रमांक 6, टीचा शेवटून क्रमांक 6. FT. आता बघा, सी मधून -3 ए आलं होतं. तसं एफ. हा, एफ मधून काय करावं लागेल? नाही, तसं नाही करता येईल मला. जसं एफ शेवटून सुरुवात पासून क्रमांक सारखा आहे, तो आपल्याला क्रमांक शोधावा लागेल. त्यासाठी पर्याय वापरावा लागेल. जेचा सुरुवातीपासून क्रमांक आहे 10. पीचा शेवटून क्रमांक आहे. हा बरे, अरे थांब की. हा, जेचा सुरुवातीपासून क्रमांक आहे 10. पीचा सुरुवातीपासून क्रमांक 10 आहे. JMPM. याच्या बारे शोधूया. याच्या बारेचं काय आहे? मी सांगू? सांगा. सर असं होणार नाही का, सी आणि एम. सीचा आहे 3 आणि एमचा आहे 13. तर आपण उलटी बघितली तर 25 अक्षराची वाय 3 म्हणजे डब्ल्यू आणि एम म्हणजे 13. बरोबर आहे की. हा, मग तसं ह्याचं पण येतं ना, JMPM पण येते तसं. जेचा सुरुवातीपासून क्रमांक 10 आहे. पीचा शेवटून क्रमांक 10 आहे. हा, सांग ओंकार. सर मी सांगू का? बरं, थांबा. हा, थांबा. हा, शिवराज सांग.
सर हा. सी चा क्रमांक 3 आहे आणि ए चा क्रमांक 1 आहे. सी हा. आणि ए मध्ये सी ए म्हणजे ए सी च्या आधी येतो एक अक्षर सोडून. तर हा. आता इकडे पाहिले तर एफ आहे. मग एफ च्या नंतर पाहिजे ना आधीच करायचंय तर एफ च्या नंतर येतो एच म्हणून एच एम आणि आता डब्ल्यू डब्ल्यू पाहिलं तर डब्ल्यू च्या आधी म्हणजे डब्ल्यू च्या नंतरचं वाय आणि टी च्या मग आधीच पाहिजे मग नंतरच. बरोबर आहे. बघा, सीचा क्रमांक सुरुवातीपासून 3 आहे. सीचा सुरुवातीपासून क्रमांक 3 आहे. एचा सुरुवातीपासून 1 आहे. या जोडीतला फरक वजा 2चा आहे. आता एफचा सुरुवातीपासून क्रमांक 6 आहे. 6 मधून कशाचं -2 गेल्यावर 6 येतं. 8 मधून -2 गेल्यावर 6 येतं. 8चा सुरुवातीपासून क्रमांक कशाचा आहे? 8 पासून क्रमांक कशाचा आहे? एच आहे. एच. ठीक आहे, एच. याच्या आहे का एच एम. एचचा सुरुवातीपासून क्रमांक 8 आहे. तर 8 क्रमांक शेवटी कोणाचा आहे? 8 क्रमांक शेवटी आहे आरचा. एच एम आर एम. हे लॉजिक एकदम बरोबर आहे. नाही तसं म्हणलं तर मग सगळेच पर्याय त्या पद्धतीने आहेत. लॉजिक कुठं आहे? तर सी आणि ए मध्ये 2चा फरक आहे. तसं एच आणि एफ मध्ये सुद्धा 2चा फरक आहे. त्यामुळे तुमचं करेक्ट उत्तर येतं एच एम आर एम. चालेल. आमचा ओंकार मधला पर्याय क्रमांक 4 येते सर. मी पहिल्या पर्यायाला बघितला तर तो पण तसाच होता. तिसरा पण पर्याय तसाच आहे. गोलाकार राष्ट्रवाद म्हणतोय का? बरं बघूया. गोलाकार राष्ट्रवाद काय? डी. डी कसे येते? ए एम नाही येत. नाही येत. बस 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 येत नाही. बस नाही येत. बस कसं आहे? ए कुठं आहे? एम कुठं आहे? वाय कुठे? आता ए वाय म्हणतेस तू. बरं ए वाय. बरं ठीक आहे. सी डब्ल्यू. बरं सी डब्ल्यू. हा आपण तसं येतं ते ना. मग हे बघ जेपी पण येते. बघ जेपी पण येते. पहिला पर्याय पण येतो तसं. हा चौथा पर्याय पण येतो तसा. हे बघ डी यू. डी यू येत. हा म्हणजे आता तिथं नाही येत तसं. बस येत नाही येत आता. नाही येत इकडे बघ. तसं मग सी डब्ल्यू येते, ए वाय येते, जेपी येते. डीयू कुठे येते? डीयू येत नाही ना. हे बघ डीव्ही आलं पाहिजे. डीव्ही काय आलं पाहिजे? डीव्ही आलं पाहिजे. पण डीयू येते ना. कसं येईल मग? ते नाही येणार ना. कळतंय का ओंकार? हा समजते सगळ्यांना? सर मी सांगू हा तू काय सांगायचं? हा सांग. हा प्रतिभा सांग. तर 5-5 गट आहेत ना, जी अक्षरमाला आहे ना, हा. त्यात सी 3 नंबरला आहे आणि डब्ल्यू शेवटून 3 नंबरला हा आहे तेच सांगितले आपण. आणि तेच एम आहे. केले प्रतिभा. आपण तेच केलेलं आहे. त्याच पद्धतीने सोडवले आपण. तू सांगतोयस ना तसंच सोडवले आपण. सीचा क्रमांक सुरुवातीपासून 3 आहे. डब्ल्यूचा क्रमांक शेवटून 3 आहे. तसंच एचचा क्रमांक सुरुवातीपासून 8 आहे आणि आरचा क्रमांक सुरू शेवटून काय 8 आहे. तर 1, 2, 3 पर्याय सगळे सारखेच आहेत. मग ह्यातला दुसराच पर्याय का? तर हा सी आणि ए याच्यामध्ये 2चा फरक आहे. त्याच पद्धतीने एच आणि एफ याच्यामध्ये 2चा फरक आहे. म्हणून एच मारून घ्यायचं. कळतंय का मी काय म्हणतोय ते? हो सर. हा सर. पुढचा प्रश्न आपण बघूया. हो, छान. सर. चांगलं डिस्कशन झालं. डिस्कशन झालं या प्रश्नासाठी. पुढचा 14वा प्रश्न बरोबर आहे. घ्या. जी एस के क्वेश्चन मार्क. पर्याय टी, दुसरा पी, तिसरा ओ, चौथा एन. सर मी सांगू हा ओबीए रवेकर रिझाईन करायचा. सर आडवे जोड येते. हा आडवे जोड येते. काय येतंय? सर मी सांगू का? सर ती आडव्या जोड्या येते असं म्हणत होते. आडवे जोड्या हो सर. असं GSKO. जीएस क्यू. बर अजून काय वेगळं? सर आणि सर, जी तसं पण पुढून शकतं, असं पण 11 शकतं सर. नंबर. एका वेळेस सेकंड बोला. हा फिरा सांग. सर
जी जी आहे ना ते हा जीचा एस आहे तर उलट बघितलं तर उलट अक्षरमाला बघितलं तर जीचा क्रमांक 7 आहे. जीचा जसं म्हणजे सुरुवातीचा क्रमांक 7 टेक. नाही, यशचा शेवटी हम्म, क्रमांक 7 आहे, केचा सुरुवातीचा तसं क्रमांक 11 केचा आहे आणि 11 शेवटी क्रमांक ओचा आहे, त्यामुळे ओ येते. ते पण येते ना. सुरुवात शेवटून क्रमांक, सुरुवात शेवटून, शेवटून सारखा क्रमांक, सारखा क्रमांक. ओके. जीचा सुरुवातीपासून क्रमांक 7 आहे, यशचा शेवटी क्रमांक 7 आहे, त्यामध्ये केचा सुरुवातीपासून क्रमांक 11 आहे, शेवटी क्रमांक कोणाचा आहे 11, ओचा आहे, त्यामुळे ओ उत्तर आहे. कळते सगळ्यांना? हो सर. हो सर. सर 15 प्रश्न. हो. सी जसे क्वेश्चन मार्क, एच जसे आर. पर्याय, पहिला पर्याय डब्ल्यू, दुसरा एम, तिसरा वाय, चौथा यापैकी राईट हँड करा. छान. संस्कृती सांग. सर सीचा सुरुवातीपासूनचा क्रमांक 3 आहे. बरं. तर तिथे क्वेश्चन मार्क दिलाय. तर दुसऱ्या एच आणि आर मध्ये एचचा सुरुवातीपासूनचा क्रमांक 8 आणि आर चा शेवटून क्रमांक 8, त्यामुळे सी आणि डब्ल्यू येत आहे. आज क्रमांक 8 आहे, सुरुवातीपासून, आरचा शेवटून 8, 3 सीचा सुरुवातीपासून 3, शेवटून 3, शेवटून 3 क्रमांक आहे डब्ल्यूचा, त्यामुळे उत्तर काय ते डब्ल्यू. ओके. हा, तर सुरुवात शेवट हे तुम्हाला कळालं असेल. सुरुवात शेवटचे आपण खूप चांगले प्रश्न घेतलेले. ओके, लोअर हँड करा सगळ्यांनी. सगळ्यांनी लोअर हँड करा. पुढचा प्रश्न क्रमांक, चला, बी डी ई क्वेश्चन मार्क. दोन पर्याय निवडायचे, दोन पर्याय निवडायचे आहेत. पर्याय तो पहिला वाय, दुसरा ओ, तिसरा जे, चौथा एच. सर मी सांगू? हा, आतापर्यंत ज्यांनी सांगितलं तर संधी देऊया. पार्थ, हा पार्थ व्हिडिओ कर बेटा. हा सांग. सर बीचा सुरुवातीपासून क्रमांक 2 आहे. तर बर, डीचा सुरुवातीपासून क्रमांक 4 आहे. तर बीचा क्रमांक 2 आहे, त्याच्यामुळे 2 चा वर्ग 4, डीचा क्रमांक येतोय. तसेच जर ए मध्ये बघितले तर वाय येऊ शकतो उत्तर. एक पर्याय झाला. दुसरा पर्याय नवीन संधी देऊया. हा समृद्ध सांग दुसरा पर्याय. सर 2चा वर्ग 4, बे दुनी 4, दुप्पट येतो तरी 4 येतो डीचा क्रमांक. 5 ची दुप्पट, 5 दुनी 10. डाव्या क्रमांकाचा अक्षर कोणतं सांगा? जे. वाय पण उत्तर येतं, जे पण उत्तर येतं. असे प्रश्न स्कॉलरशिप असतात बघा, 2 पर्याय निवडा. ओके, समजतंय? आणि हो स्कॉलरशिप सर. बुद्धिमत्ता वेगळी, येण्याची बुद्धिमत्ता वेगळी असं काही नसतं. फरक कुठे आहे माहिती का स्कॉलरशिप एनएमएस मध्ये? एनएमएस ही 25 अक्षरांची वापर आहे, 26 अक्षरांची वापरायची, स्कॉलरशिप 25 अक्षरांची. बाकी सगळं लॉजिक सगळं सारखंच आहे, ते बदल काही नाहीये एनएमएस मध्ये स्कॉलरशिप मध्ये. कळतोय? हो सर. 17 HIDC. Yes, sir. WX पर्याय,
दुसरा ML, तिसरा XW, चौथा NL. नवीनला संधी देऊया. आतापर्यंत ज्यांनी उत्तर सांगितलं त्याला संधी देऊया. विचार करा, HIDC सोपं आहे बरं, एकदम सोपं आहे. आतापर्यंत जे उत्तर सांगितलं नाही त्याला आपण संधी देऊया. हा. अक्षरा, अक्षरा सांग. तीनची दुप्पट तीनची तिप्पट 9 होते. 3चे दुप्पट 9 होते. बर, तीनची तिप्पट 3चे दुप्पट 9 होते. बर, तीनची दुप्पट नाही तिप्पट 3चे दुप्पट 9. बर, 3 पुढे घ्यायचं, 3 घ्यायचं, 9 इथे घ्यायचं. ओके. आणि डीचं काय? डीचं 4 आहे, नाही सर 7 आहे. दुप्पट घ्यायचं का? याची दुप्पट नाही लॉजिक लागत असंच का? असं मला उत्तर येणार नाही ना. नाही लॉजिक आहे. बर, अथर्व डोईफोडे. सर XW. कसं लॉजिक सांग ना. आठ. लॉजिक सांग, लॉजिक. 8च्या पुढचा 8च्या पुढला सर WX. हे क्रमांक लिहून घे. 8च्या पुढचा अंक 9 आहे. 8च्या पुढचा अंक 9 आहे, 4च्या मागचा अंक 3 आहे. हम्म. हा, पुढं हा. हम्म. S चा क्रमांक 19 आहे आणि R चा क्रमांक 18 म्हणून हा. 19 S चा आता 8 आणि 4 मध्ये 4चा फरक आहे. आणि बरोबर आहे. 19 पेक्षा 4 मोठं कोण आहे मग? 19 प्लस 4 केलं आपण तर काय येतं? 23 येतं. 23चा क्रमांक कोणाचा आहे? डब्ल्यूचा आहे. बरोबर आहे. डब्ल्यूच्या पुढची संख्या 24, 24चा क्रमांक कोणाचा आहे? एक्स आहे. त्यामुळे WX. चालेल, खूप सोपं आहे. समजतंय? आणि होमवर्क करत चला बरं का, होमवर्क करा. परत सांगतोय, आपला हा जो क्लास आहे तो लाईव्ह प्लस रेकॉर्डिंग या स्वरूपातला आहे. सगळंच तुम्हाला लाईव्हला शिकवलं जाईल असं नाहीये, तुम्हाला रेकॉर्डिंग पण दिलं जाईल. रेकॉर्डिंग मग तुम्ही केलं तर कसं करणार? तर तुम्ही ते वही घेऊन घेणं अपेक्षित आहे, तुम्ही होमवर्क करणं अपेक्षित आहे. तुम्ही होमवर्क नाही केलं तर मग त्या रेकॉर्डिंग तुम्ही मिसच करताय. सगळंच लाईव्हला शिकवलं असं नाहीये, तो दोन्ही करायचंय आपल्याला. अक्षरा व्हिडिओ ऑन ठेवून आपल्याला लाईव्ह प्लस रेकॉर्डिंग या स्वरूपात अभ्यास करायचा. त्यामुळे दररोजच्या दररोज होमवर्क करायचं. चला, मी दररोज काय करणार? दररोज 6 वाजता कोणते होमवर्क केलं मी टाकणार. 6च्या अगोदर होमवर्क तुम्ही टाकला पाहिजे. आता बऱ्याच जणांच्या शाळा सकाळच्या आहेत, सकाळी शाळा भरतात बऱ्याच जणांच्या, काही जणांच्या शाळा 5 वाजेपर्यंत आहे. ओके, तर ज्याचं 5 वाजेपर्यंत शाळेत नाही रात्री करत चला, ज्याच्या सकाळच्या शाळेत मी दुपारी करत चला. ठीक आहे, म्हणजे 6 ते 7च्या दरम्यान जे होमवर्क येतात मग ते घरीच धरता येत नाही, कारण मला 6:45 पुढून क्लासची तयारी करायची असते. तुम्ही काय करता? 7 वाजायच्या जवळजवळ होमवर्क टाका. मग ते मला नाही घरीच धरते ना, मी 6 पर्यंत वाट बघणार आणि होमवर्क मध्ये नंबर पाठवायची. तुम्हाला जो नंबर दिलाय मी होमवर्क पाठवायचा त्याच नंबरवर होमवर्क पाठवायचा आहे. ओके, हा, माझ्या या कॉलेजच्या नंबर होमवर्क पाठवू नका. हा, ते विचारायचे तुम्हाला नाही. हा, टेस्ट सिरीजचं काय झालं? टेस्ट सिरीज कोण 4-5 जणांचे हात वर आले होते काल घेणारे म्हणून, कोणीच नाही घेतलं काल. शिवराज, टेस्ट सिरीज बाय करा. शिवराज, अक्षरा, समृद्ध. हा, सर आज हा. घेतो. हा, आज गुण टाका. आणि टेस्ट सिरीज का सांगतोय त्याच कारण आहे. आता आपण संख्यांचे प्रकार बघितले, संख्या क्रम बघितला, संख्या समसंबंध बघितलं, संख्या वर्गीकरण बघितलं. मग ते तुम्हाला कितपत येतंय हे मला कळायला पाहिजे का नाही? मी तुम्हाला शिकवतोय, तुम्ही शिकताय, माझं शिकवलेलं तुम्हाला समजतंय ना? हो सर. हो सर. माझं सर. शिकवलेलं समजतंय, मग तुम्हाला कितपत आत्मसात येतंय? मग तुम्हाला असं सुटतंय. आता असं क्लासमध्ये सुटते, क्लासमध्ये वेळ पण भरपूर मिळतो,
परंतु ज्यावेळेस तुम्हाला टाइम लावून टेस्ट सोडवायला दिली जाईल त्यावेळेस तुम्ही किती मिनिटात सोडवताय, तुम्हाला टाइम मध्ये ती टेस्ट कव्हर होते का नाही, तुमची प्रॅक्टिस होते का नाही, हे बघणे गरजेचं आहे. ठीक आहे. मला सुरुवातीपासून ते असं करता की उन्हाळ्यावर सगळ्या टेस्ट कंपल्सरी घ्या असं म्हणता आलं असतं. पण मी म्हणलं असू द्या बाबा, घेतील सगळेजण. हा, आणि एमजेडी बॉईज तुम्ही सुद्धा टेस्ट सिरीज घ्यायचं आहे. परवा दिवशी खूप हात वर केले होते, आम्ही घेणार आहे, कोणी नाही घेतलं परत. हा, तर काही नाही, घेऊन टाका टेस्ट सिरीज सगळ्यांनी आणि सोडवा. टेस्ट सिरीजचा रिझल्ट मला सुद्धा कळतो, म्हणजे अख्ख्या आपला जे क्लास आहे, क्लास रँक तुम्ही टेस्ट सिरीज त्यांनी घेतली आहे बघा. तुम्ही सोडवले का टेस्ट सिरीज आपल्या झूम क्लास पैकी? सुयश तू सोडवले ना? काश्मीर सोडवल्यात? ज्यांनी टेस्ट सिरीज घेतलेली टेस्ट सोडवल्यात का कोणी? झालं, बोलतच नाही. तसं नाही काय करू, टेस्ट सोडवा. टेस्ट सोडवल्यानंतर तुमचा रिझल्ट आहे तुम्हाला शेअर करा. तुमचा क्लास रँक होतो. तुम्ही क्लासमध्ये, आपल्या क्लासमध्ये किती आहेत? 28 जण आज आहेत झूमला. ठीक आहे. आज हौशे नवशे आहेत आमचे एमजीपी मधले. अमावशेला उगवशी पौर्णिमेला उगवले आज, आहे का नाही? गणेश लकडे असेल, चैतन्य रायते असेल, दररोज येत नाहीत, हे आज उगवले. त्यामुळे 24 जॉईन होणार, 28 जण झाले आज, आहे का नाही? तर मी दररोज अपडेट ठेवतो, मी दररोज बघतो कोण जॉईन होतंय कोण नाही, माझं लक्ष असतं चांगल्या पद्धतीनं. ठीक आहे. तर त्यामुळे टेस्ट सोडल्यानंतर टेस्टचा जो रिझल्ट आहे तुम्हाला व्हॉट्सअपला शेअर सुद्धा करत सुद्धा. मला तर अख्ख्या क्लासचा रिझल्ट कळतो एका क्लिकवर. क्लासला पुन्हा किती मार्क पडले, त्याचे कोणते प्रश्न चुकले, तुम्हाला सुद्धा टेस्ट सोडल्यानंतर लगेच रिझल्ट. टेस्टचा म्हणजे सबमिट टेस्ट किती लगेच तुम्हाला काय करतो, तुम्हाला तुमचा रिझल्ट कळतो. ठीक आहे. तर टेस्ट घ्या. मग सांगा बरं, आज किंवा उद्या कोणकोण टेस्ट घेणार, रिझाईन करा बरं आता. बरं, प्रज्वल घेणार आहे, संस्कृती घेणार आहे, बरं आज उद्या. मुग्धा घेणार आहे, बर. अक्षरा घेणार आहे, समृद्ध घेणार आहे, बर. हा, काही अडचण असेल, आर्थिक अडचण सुद्धा असू शकते, एक 2-3 दिवसात घेतलं पाहिजे ना. आता ज्यांनी हात वर केलं त्यांनी तर घेतलं पाहिजे. खूप 5 तारखेनंतर घेईल. हा, ठीक आहे. ज्यांनी हात वर केलं त्यांनी तर घेतलंच पाहिजे. ज्यांची काही आर्थिक अडचण असेल तर ती मंथ एंड नंतर तुम्ही घेऊ शकता. बरोबर का नाही? आणि ही टेस्ट सिरीज जी आहे, एनएफसी टेस्ट सिरीज जी आहे ती 31 डिसेंबर पर्यंत व्हॅलिड आहे. त्यातल्या काही टेस्ट एंड दिसत असल्या तरी त्याची व्हॅलिडिटी मला वाढवता येते, त्याचा ऍक्सेस माझ्यापाशी असतो. स्कॉलरशिप टेस्ट आहे ते पुढच्या 28 फेब्रुवारी पर्यंत आहे, 2026 पर्यंत, म्हणजे पूर्ण स्कॉलरशिपची एक्झाम होईपर्यंत आहे. तुम्ही त्या टेस्ट किती वेळेस पण सोडू शकता, म्हणजे असं नाहीये मी एकदा टेस्ट सोडवली 30 मार्काची एनएमएसची आणि मला 20 मार्क पडले, मग मी चांगला अभ्यास केला, परत टेस्ट सोडवायची घेतली, तर तुम्ही रिअटेम्प्ट पण करू शकता. रिअटेम्प्ट करून सुद्धा तुमचे मार्क वाढवू शकता. ओके. आपण जाऊया पुढल्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 20. आज सुद्धा रेकॉर्डिंग व्हिडिओ देणार आहे, आज सुद्धा होमवर्क आहे. आज सुद्धा होमवर्क आहे. काल आपला 15वा होमवर्क आला होता बघा. आपला आज कितवा तास आहे? आज 22वा तास आहे. क्लास नंबर 22 आहे आपला लाईव्ह, आणि होमवर्क 15 झाले. आज पण 16वा होमवर्क येईल. 22 + 16 किती तास झाले तुमचे? 22 + 16 किती झाले सांगा? 38. 38. सिलेबस किती झालाय आपला? सिलेबस 25% होत आलाय आता. तुम्हाला सांगितलं काय, मी 60 घेणार, पण मी भरपूर लेक्चर्स घेत असतो, पण तुम्ही होमवर्क केला पाहिजे. होमवर्क मधून आपल्याला भरपूर शिकायला मिळतं. जेवढं मी लाईव्हला शिकवतो तेवढेच प्रश्न होमवर्कला येतात का नाही? शिवराज तर होमवर्कच करत नाही. शिवराज कसं मिळायची मग आपल्या युनिव्हर्सिटी आहे का नाही? तसं नाही करायचं शिवराज, होमवर्क करायचा. हा, कारण मी खैरे मॅडमला सांगेन फोन करून. काय शिवराज असेल, हो सर. अंकिता असेल, अस्मिता असेल किंवा शर्वरी असेल, हा, मॅडमनी घेतले, विश्वासाने दिले तुम्हाला क्लास लावून, तर तुम्ही दाखवलं पाहिजे, म्हणून तयारी चालूच पाहिजे तुम्ही. ठीक आहे. तरीम टेस्ट सोडल्यानंतर मला शेअर करत जा. हा, सोडली खाली टेस्ट. हो सर. ठीक आहे. पुढे आपण जरा पुढल्या प्रश्नाकडे. पुढला प्रश्न 20वा प्रश्न. सर 18वा प्रश्न आहे. 18 आहे का? बघा, शेवटचा प्रश्न काय होता सांगा मला आता एकदा. ओके ओके ओके. WC जसे EU तसे चिन्ह, जसे JP
पहिला पर्याय SG, दुसरा पर्याय RH, तिसरा पर्याय IQ, चौथा पर्याय HR. अरे बापरे, रेज हँड आला ऑलरेडी. अस्मिता सांगा, अक्षराचा पण आला, पण दोघींना पण चौथा सांगितलं पर्याय. जाऊ. प्रज्वल, सर. हा बोल अस्मिता. सर W शेवटून 3 नंबर आणि C पुढून 3 नंबर, तसंच E पुढून 5 नंबर, U मागून 5 नंबर, म्हणजे क्वेश्चन मार्क. डब्ल्यू शेवटून W 3 नंबर, C सुरुवातीपासून 3 नंबर, ई शेवटून, ईचा शेवटून क्रमांक किती आहे? 21. एक. यूचा सुरुवातीपासून क्रमांक किती आहे? 21. आणि त्या पद्धतीने. ओके, बर, हे काय आलं आता आपल्याला. मग डब्ल्यू आणि ई मध्ये काय लॉजिक आहे सांगा मला. डब्ल्यू आणि ई मध्ये सर जे सांगा. जे सुरुवातीपासून 10 नंबर, सुरुवातीपासून 10 तसं नंबर, P शेवटून 10 नंबर. ई शेवटून 10 नंबर. बरोबर. हा, कोणता पर्याय घ्यायचा? सर मी तसं नाही केलं, म्हणजे जे 10 नंबर आहे मग ई पहिल्यापासून 5 नंबर, यू मागून 5 नंबर, मग तसंच 1 3 आणि 5 म्हणजे 3 अधिक 2 5, मग 10 किती अधिक 2 केलं 8, मग 8 शेवटून 8 नंबर R येतो आणि पहिल्यापासून 8 नंबर H येतो, RH. बर, RH का मला सांगा. RH का? कारण की सर आपण जे WC आहे त्यासाठी मागून W आपण पहिला घेतला आणि C नंतर घेतला पहिला असून, म्हणून घेताना H आधी न घेता R आधी घेतला. बर, हा, आणि ई आणि सी मध्ये कितीचा फरक आहे? -2चा फरक आहे. त्या पद्धतीला जे आणि एच मध्ये कितीचा फरक आहे? -2.